हिंगोली जिले में हाल ही में हुई अतिवृष्टि के कारण किसानों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है, जिसके चलते युवक कांग्रेस के हिंगोली जिला अध्यक्ष साईनाथ जाधव ने 13 अक्टूबर को अपना जन्मदिन जिले के गरीब किसानों में राशन किट व विद्यार्थियों में परीक्षा पैड बांटकर जन्मदिन मनाने का निर्णय लिया है। साईनाथ जाधव के जन्मदिन के अवसर पर नुकसानग्रस्त किसानों में राशन किट, साथ ही 1000 विद्यार्थियों को परीक्षा पैड दिए जाएंगे। तो वहीं जिले के सभी युवक कांग्रेस पदाधिकारियों कार्यकर्ताओं को जन्मदिन के अवसर पर बैनर पोस्टर न लगाकर नुकसानग्रस्त किसानों व विद्यार्थियों की मदद करने का आह्वान युवक कांग्रेस के जिला अध्यक्ष साईनाथ जाधव की ओर से किया गया है। नमस्कार, मी साईनाथ पाटील जाधव, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे। माझा 13 ऑक्टोबर या दिवशी वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आपण या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे आपण या वर्षी वाढदिवस हा बॅनर, पोस्टर किंवा व्यतिरिक्त खर्च न करता या वर्षी आपण जे पूरग्रस्त कुटुंब आहेत हिंगोली जिल्ह्यातील त्यांना आपण किराणा किट देऊन या वर्षी आम्ही युवक काँग्रेसचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी यांना विचार विनिमय करून आम्ही असं ठरवलं आहे की या वर्षी पूरग्रस्तांना हा वाढदिवस पूरग्रस्तांना आपण मदत म्हणून आपण करण्याचं आम्ही आयोजित केलेलं आहे। तसेच आम्ही जे पूरग्रस्त आहेत किंवा इतरत्र दुसरे विद्यार्थी आहेत जे की गरीब आहेत त्यांना आम्ही आता चालू असलेल्या जे परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये त्यांना जे वस्तू आता आवश्यक आहे ते असं परीक्षा पॅड जवळपास आम्ही 1000 परीक्षा पॅड देऊन त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं या वाढदिवसानिमित्त आम्ही काम करणार आहोत। तसंच हिंगोली जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण सुद्धा जर आपल्याला काही वाढदिवसानिमित्त जर माझ्या काही अशी मदत करायची असेल किंवा सामाजिक कार्य जर करायचे असेल तर आपण ते भेटवस्तू देऊनच सामाजिक कार्य जे करावे जे समाज उपयोगी होईल, नाही तर बॅनर वगैरे हारतुरे न करता असं आपण करावं असं मी विनंती करतो। धन्यवाद।